नमस्कार, मी अमोल बडे. आपण पाहतात दैनिक सूर्योदय डिजिटल मीडिया. आज आपण आहोत तांदळवाडी या गावामध्ये. गेल्या अनेक वर्षापासून जी गैनाथगड ते पंढरपूर पालखी मार्ग आहे ती संत वामनभाऊ महाराज यांनी सुरुवात केलेली, त्या पालखी मार्गाचा आज तांदळवाडी या ठिकाणी मुक्काम आहे. आज 5वा दिवस असून सर्व गावकरी मंडळी येथे मोठ्या प्रमाणात दिंडीच्या स्वागतासाठी सज्ज झालेले आहेत. किती वर्षापासून आपली ही परंपरा चालू आहे? आता ही दिंडीची जी परंपरा आहे, संत श्रेष्ठ वामनभाऊ महाराजांचा हा पालखी सोहळा आहे आणि या सोहळ्याची परंपरा ही आम्हाला तर कळतच नाही. त्याच्या अगोदर 100-150 वर्षापूर्वी ही परंपरा चालू झालेली आहे आणि ते अव्याहतपणे चालू आहे. आणि तांदवाडी हे गाव ह्या मार्गावरलं वामनभाऊचं विशेष असं आवडतं गाव होतं आणि त्या गावी त्यांचा मुक्काम असतो. सकाळी कीर्तन होतं, कीर्तन झाल्यानंतर दिंडीचं प्रस्थान होतं. संध्याकाळी व्यवस्थित अशी त्यांची सोय केलेली असते जेवणाची वगैरे. आता सध्या दिंडीचे काय सोय असते? संध्याकाळी काय काय कार्यक्रम असतात? संध्याकाळी पूर्वी दिंडी आल्यानंतर दिंडीचा नैमित्तिक कार्यक्रम व्हायचा. त्याच्यानंतर गावकऱ्यांतर्फे सर्व दिंडीला भोजन दिलं जातं. त्याच्यानंतर संध्याकाळी भजन केलं जातं, संगीत भजन होतं. त्याच्यानंतर मग दिंडीचे नियमित काय कार्यक्रम आहेत ते होतात आणि सकाळी साधारण 8 ते 10 पर्यंत सकाळी अभिषेक एक होतो हनुमंतरायाला आणि पांडुरंगाला. आणि त्याच्यानंतर सकाळी 8 ते 10च्या दरम्यान हरिकीर्तन होतं. मग महाराज कुणाला जे निवडतील ते कीर्तन करतात आणि त्याच्यानंतर दिंडी प्रस्थान करते. वामन भाऊ यांच्या आवडतीचं गाव आहे असं या भाविक भक्तांनी या ठिकाणी सांगितलं आहे. आणि गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी दिंडी येते आणि काय काय उपक्रम या गावामध्ये केले जातात त्या भक्तांनी आता सांगितलेलं आहे. आपण पाहत दैनिक सूर्योदय डिजिटल मीडिया, अमोल बडे. मी अमोल बडे. आपण पाहतात दैनिक सूर्योदय डिजिटल मीडिया. आज आपण आहोत तांदळवाडी या गावामध्ये. श्री संत वामनभाऊ महाराज यांनी सुरू केलेला पालखी मार्गाचा आज 5वा मुक्काम या गावामध्ये असतो. आपण पाहतात की ह्या तांदळवाडी गावामध्ये कशा प्रकारे या तरुणांनी आणि या गावकऱ्यांनी एकदम अनोख्या पद्धतीने स्वागताची तयारी केलेली आहे. 2 JCB लावलेले आहेत आणि JCB मधून फुलं टाकणार आहेत ना. JCB मधून फुलं टाकून असून विविध कलरचे सगळे फुगे बांधले आहेत. आतापर्यंतच्या म्हणजे दिंडीच्या स्वागतात झाले आहेत भरपूर ठिकाणी, पण हे आगळं वेगळं स्वागत ह्या तांदळवाडी ग्रामस्थांनी केलेलं आहे. सर्व भाविक भक्त या ठिकाणी दिंडीच्या उत्साहासाठी आणि दिंडीच्या आगमनासाठी मोठ्या प्रमाणे इथं थांबलेले आहेत. आपण पाहतात दैनिक सूर्योदय डिजिटल मीडिया. ओके, नमस्कार, मी अमोल बडे. आपण पाहतात दैनिक सूर्योदय डिजिटल मीडिया. आज आपण आहोत तांदळवाडी या गावामध्ये. श्री संत वामनभाऊ महाराज यांनी पायदिंडी पालखी सोहळा जो चालू केलेला आहे ते 5वं गाव हे तांदळवाडी लागतं. गैनाथगड ते पंढरपूर या पालखी मार्गाव हा 5वा मुक्काम असतो. या दिंडीचं नियोजन हे ग्रामस्थ करीत आहात आणि अवघ्या काही मिनिटांमध्ये या गावामध्ये दिंडी दाखल होणार आहे. दिंडीच्या स्वागतासाठी अनोखं एकदम खासमध्ये यांनी नियोजन केलं आहे. स्वागतासाठी विविध रंगाचे फुलं टाकणार आहेत आणि विविध कलरचे फुगे पण या ठिकाणी बांधणार आहेत. तरी आपण गावातले काही सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि भाविक भक्त माझ्यासोबत आहेत. त्यांच्याशिवाय दिंडीविषयी चर्चा करणार आहोत. काय सांगाल दिंडीविषयी? दिंडीविषयी सांगायचं झालं तर आम्ही गावकरी नेहमीच वामनभाऊची जी दिंडी असते पारंपरिक पद्धतीने दिंडी आमच्या गावाला येत असते. आणि जशी दिवाळी साजरी करतो तसं आम्ही प्रत्येकजण पुण्याला असो कुठल्या गावाकडे असो तो दिंडीकरच्या स्वागताकरता प्रत्येक गावाला तो जसं दिवाळीला येते सणसुदाला तसं दिंडीसाठी सर्वजण स्वागतासाठी सहकुटुंब सहपरिवार तांदोड येथे आगमन त्यांचं होत आहे. अजून काही भाविक भक्त माझ्यासोबत आहेत. दिंडीविषयी काय सांगाल? काय खरं म्हणजे माहिती का, कारण की ही भक्तीचा महासागर आहे आणि हे परंपरानुसार भाऊने नेहमी ह्या तांदवाडीला माहेरघर समजलं आहे आणि त्या पद्धतीने आजपर्यंत त्यांच्या आशीर्वादाने या तांदवाडीला कुठल्याच गोष्टीची कमतरता भासली नाही. म्हणून आमच्या तांदवाडीतला लहान थोर कुठलाही असेल ज्या पद्धतीने ह्या दिंडीची तुमच्या सेवा करायची संधी जशी मिळेल अशा पद्धतीने प्रत्येक घरोघर सण असल्यासारखं जसं आमचे तांदळवाडीचे सभापती, जिल्हा परिषद सदस्य आणि सभापती यांनी जे सांगितलं तुम्हाला की बाबा अत्यंत म्हणजे खेळीमेळीचं वातावरण आणि दिवाळीसारखं तुमचं स्वागत असतं दिंडीचं.
आणि खरोखरच माहिती का, हे भक्तिमय जो सोहळा आहे हे आम्ही उलटं आमच्या डोळ्याने पाहतो, हे आमचं भाग्य समजतो. तुमची सेवा करण्याची संधी मिळते, भाऊंची सेवा करण्याची संधी मिळते, ते खरोखरच आमच्या गाववाल्यांचं भाग्य आहे. हे समजून आम्ही सेवा करत असतोय. काय सांगाल या दिंडीच्या परंपराविषयी? अतिशय थोडक्या भाषेत आणि अतिशय मौल्याचं मार्गदर्शन या ठिकाणी या भाविक भक्तांनी केलं आहे. भाऊंनी तांदळवाडीला माहेर घर मानलं असून आमचं भाऊवरती या दिंडीवरती गावकऱ्याचं खूप मोठं प्रेम आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून जी परंपरा चालू आहे ती यांनी पुढे चालू ठेवली आहे. पूर्ण गावात जरी बाहेर कोणी कर्मचारी असतील किंवा उद्योगासाठी बाहेर गेलेले ग्रामस्थ असतील तर ज्या दिवशी दिंडी गावात यायची त्या दिवशी मोठ्या प्रमाणात बहुसंख्येने पूर्ण गाव या ठिकाणी स्वागतासाठी या आनंदासाठी उपस्थित असतं. आपण पाहतात दैनिक सूर्योदय डिजिटल मीडिया, अमोल बडे. स्वामी माझा बोला भिवारे सातीरी बोला चुरा चुरांचा तारा
सजना प्रतिपाळ आढळले लाला घरे सते